आता आपण विकनेस बद्दल बोलतोय. तर तुम्ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यातले 2 विकनेस नक्कीच शोधून ठेवले असतील. कारण विकनेस जर आपल्याला माहिती असेल आपला, तर आपण त्याच्यामध्ये योग्य ते बदल करून त्या विकनेसला स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करू शकतो. ऑफिसमध्ये बऱ्याचदा काय होतं, म्हणजे बऱ्याच लोकांच्या बाबतीत ते अगदी हायली क्वालिफाईड असतात, सगळे स्किल्स असतात त्यांच्याकडे, पण जेव्हा पण प्रेझेंटेशन द्यायची वेळ येते छोटं मोठं, तेव्हा मात्र त्यांना ते नीटसं जमत नाही. कारण कम्युनिकेशन स्किल्स नीट नसतात आणि तो एक कॉन्फिडन्स असतो ना, तो नसतो. कारण बघा, कधी ना कधी छोटं मोठं प्रेझेंटेशन आपल्याला ऑफिसमध्ये द्यायची वेळ येतेच. मग ते उत्तमच का देऊ नये? आता बघा, प्रेझेंटेशन म्हणजे काय? एक गोष्ट मी सगळ्यांना सांगतोय आणि ती सगळ्यांना नीट समजते ना, ह्याची काळजी मला घ्यायची आहे. जरी प्रोफेशनल प्रेझेंटेशन असलं तरी ती एक गोष्टच आहे ना. आपण बरेचदा म्हणतो ना, हे प्रेझेंटेशन काय दिलं काही कळलंच नाही, किंवा कोणीतरी एखादं खूप छान प्रेझेंटेशन दिलं तर आपण काय म्हणतो, इतकं स्ट्रॉंग प्रेझेंटेशन होतं ना, प्रत्येक गोष्ट मला नीट कळली. एखादा छोटासा टॉपिक घ्या ज्याच्यावर तुम्ही उत्तम बोलू शकता, त्याचं एक प्रेझेंटेशन बनवा. त्याच्यामुळे हे एक उदाहरण म्हणून मी सांगते, त्याच्यामुळे गोष्टीला छान सुरुवात असली पाहिजे, म्हणजे लोकांचं अटेन्शन तुम्ही ग्रॅब केलं पाहिजे. दुसरं, गोष्टीला मस्त मध्य असला पाहिजे आणि एक मस्तपैकी क्लायमॅक्स, जसा एखादा सिनेमा. तर आपलं ते प्रेझेंटेशन तयार झालंय ना, ते आरशासमोर रोज 10 मिनिटं आधी आपण प्रेझेंट करून बघायचं. एकदा तुमच्यात तो कॉन्फिडन्स आला ना, की घरातल्यांना सांगा की आज मी एक प्रेझेंटेशन देणार आहे, तुम्ही प्रामाणिकपणे मला रिव्ह्यू द्यायचा आहे की मी कसं प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यामध्ये मी काय काय बदल करायला हवे. फीडबॅक घ्या, त्याच्यावर काम करा आणि परत एकदा प्रेझेंटेशन द्या आपल्या घरच्यांसमोर. आणि आता ऑफिसमध्ये जेव्हा प्रेझेंटेशन द्यायची वेळ येईल ना, तेव्हा पूर्ण तयारी करूनच ते प्रेझेंटेशन द्या. प्रेझेंटेशनची तयारी आधी घरी करा, परत 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 प्रॅक्टिस करा आणि जेव्हा फायनली तुम्ही प्रेझेंटेशन द्याल ना, तेव्हा नक्कीच तुम्हाला असं जाणवेल की तुमचं प्रेझेंटेशन आधी तुम्ही जे प्रेझेंटेशन दिली असतील ना, त्याच्यापेक्षा कितीतरी चांगलं झालंय. बरं, ह्याच्यामध्ये तुमचे कोणी कलिग्स असतील जे जेन्युइन फीडबॅक तुम्हाला देतात, त्यांना नक्की विचारा की तुमचं प्रेझेंटेशन कसं झालंय. बघा, साधी गोष्ट आहे, पण प्रयत्नपूर्वक आपण ती साध्य करू शकतो. जेव्हा आपण परफेक्शनच्या दिशेने जातो ना, प्रत्येक ठिकाणी तुमची दखल घेतली जाणारच आणि ह्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या ऑर्गनायझेशनला नक्कीच होणार.